तर मग मंडळींनो, आपल्या कोकणी प्रवासी या यूट्यूब चॅनलतर्फे सर्व कोकणकारांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्व सबस्क्रायबर मंडळींचे आमच्या पवारसखी गावामध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण गणेश चतुर्थीमधील गौरी देवीचे आगमनाबद्दलचे आजचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर मग बघूया कशा प्रकारे आपण गौरी मातेचे स्वागत करतो आणि तिच्या आगमन सोहळ्यामध्ये काय काय गोष्टी कराव्या लागतात ह्याबद्दलची ही विस्तृत व्हिडिओ बघूया। कोकणातील इतर सणांप्रमाणे गौरी गणपती हा सण देखील कोकणातल्या निसर्गाशी जोडलेला आहे। गणपतीचे आगमन हे कला केंद्रामधून घरामध्ये होते, त्याच उलट गौरी मातेचे आगमन हे निसर्गातील वाहत्या पाण्याच्या स्रोतातून घरामध्ये होते। तर ते कसे केले जाते हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया। गावामध्ये एक विशिष्ट ठिकाणी वाहत्या पाण्याजवळ एक स्थान ठरवले जाते। त्या स्थानावर जाऊन शैनाने सारवून तिथे पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढली जाते। रांगोळी काढल्यानंतर तिथे तिरडा ह्या नैसर्गिक वनस्पतीचे पूजन केले जाते। पूजन केल्यानंतर त्याला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि ते तिरडा वनस्पती एका सुपामध्ये ठेवली जाते। हे झाल्यानंतर शंकर स्वरूप म्हणून डोळे बंद करून वाहत्या पाण्यातून 7 खडे उचलून त्या कलशमध्ये ठेवले जाते। कलश आणि सुपाची नंतर पूजा करून त्याची आरती केल्यानंतर बायका एकामेकांना हळद कुंकू लावून त्या सुपाला आपल्यासोबत गौरी स्वरूप म्हणून आपापल्या घराच्या दिशेने निघतात। सर्व महिला मंडळी एकत्र एका रांगेत सूप घेऊन आपापल्या घराच्या दिशेने निघतात। घराच्या दिशेने जाताना जितके देखील घरं लागतील त्या घराच्या समोर त्या बायका एकत्र होतात आणि त्यांचे पूजन केले जाते, त्यांचे पाय धुतले जाते आणि त्या सुपांची आरती करून किंवा त्यांना दिवा दाखवून त्यांना नमस्कार केला जातो। आणि असंच मग पुढे प्रत्येक घराच्या समोर उभं राहून त्या सुपांचे पूजन केले जाते। महाराष्ट्रभरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गौरी मातेची स्थापना केली जाते, परंतु महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात गौरी मातेचे स्वरूप वेगवेगळे असतात। उदाहरणार्थ काही भागामध्ये गौरी मातेचे मूर्ती स्वरूपात स्थापना केली जाते, तर कोकणामध्ये आपल्याला प्रामुख्याने गौरी मातेचे स्वरूप हे मुखवटाच्या स्वरूपात दिसते। तर आपण आता कोकणात आहोत आणि आपली गौरी माता ही मुखवटाच्या स्वरूपात आपल्याला बघायला भेटणार आहे। कोकणामध्ये प्रत्येक घरामध्ये गणपतीची स्थापना केली जाते, परंतु गौरी मातेची स्थापना ही इतर घरांमधले जे प्रमुख घर असते तिथे केले जाते। त्याचमुळे गौरी माता ही प्रत्येक घरामध्ये विराजमान होत नसते। तर मग गौरी माता ही ज्या घरामध्ये स्थापना केली जात असते त्या घरामध्ये इतर घरातील सर्व महिला मंडळी एकत्र येऊन गौरी मातेला सजवण्याचे काम करत असतात।
या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे गौरी मातेला साडी नेसवली जाते, याच्या पुढे तिचा शृंगार केला जाईल आणि तिची स्थापना ही गणपतीच्या बाजूला केली जाईल। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला दाखवले की गणेश चतुर्थीच्या दरम्यान कसे गौरी मातेचे आगमन व स्थापना केली जाते। तर मग आपल्याला आजची ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आजच्या या आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा।